असती तर तुम्हाला नक्कीच बाय मिळाली असती, परंतु आता इथनं तुम्हाला मात्र बाय मिळाला नाहीये. परंतु तदनंतर तिसरी चौथी मॅच दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी ज्या 4 मॅचेस होतील त्या मॅच मध्ये खरं तर सोनू सर या स्पर्धेत बाय मिळवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त चौकार मात्र मारावे लागतील. म्हणजेच या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये एक वेगळा नेम आहे. म्हणजेच तुम्हाला जर बाय पाहिजे असेल तर खेळत असताना तुम्हाला जास्तीत जास्त चौकार मात्र तुम्हाला या मैदानामध्ये मारावे लागतील. जो संघ जास्त चौकार मारेल त्या संघाला मात्र अगदी पुढे मात्र बाय देण्यात येईल. परंतु या स्पर्धेत कोणत्याही प्रकारचा हायएस्ट स्कोरला इथे बाय देण्यात येणार नाहीये. कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी ड्रॉ केला जाणार नाहीये. याची नोंद मात्र सर्व संघाने घ्यायची आहे. आणि लगेचच आपण या सामन्याला देखील सुरुवात करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवरांना आम्ही विनंती करू, जे मैदानावरती आमचे सर्व मान्यवर आहेत त्या सर्वच मान्यवरांना आम्ही विनंती करू आणि पुन्हा सर्वांना विनंती असेल आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अगदी आम्ही विनंती करू जांभिवली ठाकूरपाडा, जांभिवली पाडा, तदनंतर जांभिवली गाव, बोनवली गाव, जे कोणी आमचे ग्रामस्थ मंडळ व कोणी पदाधिकारी या ठिकाणी आले असतील त्या सर्वांना आम्ही विनंती करू की आपण सर्वांनी आपल्या व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये अर्थातच सारा आधार फाउंडेशन चषक या चषकामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. आपण जाऊयात जशी मॅच स्टार्ट होईल ऐकूयात सोनू सरांचा आवाज. येस, तर मॅच कंटिन्यू असेल. पहिला चेंडू या ठिकाणी फेकण्यासाठी गोलंदाज तयार झालाय अविनाश आणि पहिल्याच बॉलवरती अविनाशने केला या ठिकाणी फलंदाज नरेश याचा नाश. पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का लागतोय या ठिकाणी चिखलोली ठाकूरपाडा या संघाला. फलंदाज नरेश बॅक टू द पॅव्हिलियन. बॉलवरती पहिला धक्का लागला मैदानाच्या आत. सुरुवात थोडीशी अडखळत होत असताना या मॅच मध्ये खरं तर चिखलोली ठाकूरपाडा या संघासाठी पहिल्याच बॉलवरती नरेश याला मात्र जावं लागेल डगआउट मध्ये. अगदी 0 या धावसंख्येवरती हा पहिला धक्का. सध्या तरी प्रत्येक 11 धारूर संघाची ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्याच बॉलवरती विकेट अविनाशने इथनं चांगली सुरुवात करून दिली आहे. पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये सुरुवात कशी असावी तर अशी असावी हे दाखवून देतोय मात्र अविनाश आपल्या टीमला. स्ट्राईक वरती नवीन बॅटमन आपण पाहतात तिसऱ्या क्रमांकावरती ओमकार डावकर आता फलंदाज. फटका चांगला आहे, सरळ बॅटनं मात्र फटका सजवलाय. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. अगदी अविनाश यांच्याच दिशेनं हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही. ऍक्शन रिप्ले पाहतात टप्पा पडल्यानंतर अगदी टर्न घेणारा हा चेंडू. खरं तर डावकुऱ्या हातासाठी हा लेग कटर होता. चांगला चेंडू डॉट बॉल. गुडलेन स्पॉटचा चेंडू ऑन साइडला मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु इथे देखील हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. पहा जेव्हा चेंडू फेकला जाईल चेंडू डॉट असेल तेव्हा यष्टीरक्षकाच्या जर हातामध्ये चेंडू असेल तर या ठिकाणी तुम्ही धाव घेऊ शकत नाहीये. जर का यष्टीरक्षक चेंडू सोडेल तर तुम्ही इथे धाव कंप्लीट करू शकता परंतु ती धाव दोन्ही एंडनं मात्र फलंदाजांना स्ट्राईक सोडावी लागेल. त्यानंतर ती धाव इथे कंप्लीट मात्र धरली जाईल. लगातार मात्र डॉट पर्सेंटेज पाहायला मिळत आहेत. सातत्याने अगदी आपण पाहतात मोठमोठे फटके खेळण्याचे प्रयत्न परंतु या ठिकाणी अजून एक डॉट बॉल. सध्या तरी सुरुवात थोडीशी डगमगत होत असताना ओमकार सध्या लगातार मात्र डॉट होत आहेत. पहिल्या बॉलवरती नरेश बाद झाल्यानंतर संघामध्ये थोडीशी निराशा पाहायला मिळते. इथे फटका फसलाय. झेलची संधी आहे. मिड ऑनला खेळाडू होते परंतु या ठिकाणी घडलंय काय, सोपी कॅच इथे ड्रॉप झालेली आहे. म्हणजेच काय धावांसाठी झाली सुरुवात. धावांची आता इन्व्हेस्टमेंट पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले या ठिकाणी पाहतात. गुडलँड स्पॉटचा चेंडू होता ऑन साइडला लॉफ्ट केलाय. ऍक्शन रिप्ले सध्या आपण स्क्रीनवरती पाहतात. अगदी लॉफ्ट केल्यानंतर घडलंय काय, डीप मध्ये सध्या सोपी चूक इथे घडण्यात आलेली आहे. कॅच देखील इथे ड्रॉप. खरं तर तिथे विवेक होते आणि विवेक यांच्या माध्यमातून कॅच ड्रॉप. इथे हा चेंडू मिड ऑफ मात्र क्लिअर करायचं होतं परंतु आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा गिरकी घेणारा चेंडू
पुन्हा एकदा डॉट बॉल ऍक्शन रिप्ले आपण पाहता स्क्रीनवरती. चांगला चेंडू होता, अगदी समोर होता, ओव्हर पिच बॉल होता, लॉब करण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील डॉट. पहिला षटक इथं कंप्लीट झालाय सोनू सर. आणि पहिल्या ओव्हर मध्ये सध्या तरी चिखलोली ठाकूरपाडा संघाची ही थोडीशी डगमगत सुरुवात, परंतु दुसऱ्या बाजूला प्रत्येक 11 धारोल या संघाची चांगली सुरुवात म्हणायला लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळीनंतर आपण पाहतात पहिल्याच इनिंग मध्ये, पहिल्या सत्रामध्ये, पहिल्याच ओव्हर मध्ये चिखलोली ठाकूरपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. म्हणजेच पहिल्याच ओव्हर मध्ये अविनाशनं चांगली सुरुवात करून दिली आहे. डीजे थँक्यू सो मच डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळ इथं आपण पाहिला अगदी भरपूर चांगल्या रीतीनं गोलंदाजी गरज असताना अविनाशला पाहिलात, परंतु आता इथनं षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती घेऊन येत आहे गोलंदाज विवेक. अगदी विवेककडनं आज झेल ड्रॉप झाले, परंतु गोलंदाजीमध्ये त्याला पुन्हा एकदा कमाली करायची आहे या मॅच मध्ये. दोन्ही संघ खरं तर एक्स्ट्रा पोल मध्ये आहेत. एक्स्ट्रा पोल मधली ही सुरू असलेली मॅच. यानंतर आपण पाहतात खरं तर रेग्युलर गटाला सुरुवात होईल. रेग्युलर गटातील आपण पाहिलं तर पहिलीच मॅच पाहायला मिळेल ती म्हणजे एका बाजूला टीम असेल बीसीसी चिंचवली, अर्थातच तन्वी 11 बीसीसी चिंचवली विरुद्ध तामसई. हे दोन्ही संघ या ठिकाणी जर आले असेल तर दोन्ही संघांना आम्ही विनंती करू की आपण लगेचच इथे रिपोर्टिंग करायचे आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस इथे केला जाईल. पहा, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं फार महत्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला अगदी टीम मीटिंग साठी, मॅच मीटिंग साठी तुम्हाला भरपूर वेळ मिळतोय. आणि या मॅच मध्ये खरं तर पहा स्पर्धा मात्र खूप नामांकित आहे. पहिला दिवस आहे. फुलर लेंथ बॉल, इथे फटका चांगला होता परंतु मिड ऑफ क्लिअर करायचं होतं, परंतु सरळ हा चेंडू मात्र अगदी खेळाडूच्या हातामध्ये. फिल्डर त्या ठिकाणी होते, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तिथे कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. सध्या एका धाबेसाठी संघर्ष करावा लागतोय. स्ट्राईक वरती सतीश आहेत. फटका चांगला आहे, खोदून काढलाय, हेलिकॉप्टर स्ट्रोक, परंतु हा चेंडू अलॉन द कार्पेट जमिनीला घासत पोसत चेंडू आपण पाहतात डीप मध्ये आला, परंतु तिथे चांगली फिल्डिंग. अगदी खेळाडू फिल्डरच्या अगदी स्वरूपामध्ये चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. त्या ठिकाणी आपण पाहिले तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धाबा तिथे मिळवल्यात. 2च्या बरोबरीने आपण पाहतात आता सतीशने देखील आपला अकाउंट ओपन केलाय 4 धाबा धावफलकावरती. शॉर्ट प्लेन बॉल हुक केलाय, फटका इथे चांगला आहे आणि बॉलला मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये फेकून दिलाय. चेंडू जाईल सरळ, एक टप्पा घेत सीमारेषा बाहेर. धाबा मिळतील 4, चौकार. चार धाबा या ठिकाणी आलेल्या आहेत. चौकाराच्या मदतीने 8 धाबा. आताचा हा चेंडू इथे सोडून दिलाय. पाहावं लागेल. यस, पंचांचा इशारा देखील आपण पाहता वाईट झालाय. अगदी टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहायला मिळेल. यस, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर चांगला डिसिजन पंचांचा पाहायला मिळेल. एक अवांतर धाम, 9 धाबा धावफलकावरती. नक्कीच खरं तर आज स्पर्धेला सुरुवात झाली आणि जशी स्पर्धेला सुरुवात तशीच खरं तर या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. खरं तर बदलापूर वांगणी परिसरातील एक नामांकित आमचे पंच खरं तर DK दत्ता कडाव सर खरं तर ऑल इंडियाचे नामांकित पंच आहेत. सातत्याने मोठमोठे स्पर्धेमध्ये त्यांची पंचांची कामगिरी आपण पाहिली आणि असे DK सर अर्थात दत्तात्रय कडाव खरं तर मॅन फ्रॉम इनगावचे आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच DK सर. नक्कीच त्यांचा देखील संघ उद्या पाहायला मिळेल. खरं तर ग्रामीण गटातून इनगाव संघाला देखील आपण पाहणार आहात. त्यांचं मनपूर्वक स्वागत.
आणि करूयात मॅच आता कंटिन्यू. इथे फटका चांगला आहे, सरळ बॅटने मात्र हा चेंडू पाठवलाय, परंतु इथे चुकीची थ्रो फेकी, परंतु बॅकअप इथे आलाय, परंतु एकच धाव मिळेल आणि सिंगलच्या या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धाबा फलकावरती एका गडाच्या मोबदल्यात. अगदी इथनं पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी खराब सुरुवात जरूर झाली होती, परंतु तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये मात्र चांगल्या धाबा आल्यात. सेकंड ओव्हरमध्ये 2 धाबा देखील पाहिल्या, चौकार देखील पाहिला, वाईट आणि तदनंतर सिंगल झाली आहे, म्हणजेच धावांची सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्याच दरम्यान आमचे खरं तर लाडके मित्र मनोज उगडा या ठिकाणी आलेत. अगदी त्यांच्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आम्ही स्वागत करू. वेलकम आणि स्वागत आहे मनोज सर. नक्कीच त्यांचा आवाज देखील कालच्या दिवसात अंबरनाथ नगरीमध्ये आपण पाहिला, सायली एक्स या स्पर्धेमध्ये. अगदी संदीपजी लकडे साहेब यांची ही स्पर्धा अगदी आज ऑल इंडिया फॉर्मॅट, ऑल इंडिया ओपनचा हाफ आज पाहायला मिळेल. आणि अगदी त्या स्पर्धेत मात्र मनोज उगडा यांचा आवाज आपण पाहिला. त्यांचं स्वागत झालं, त्याचा इथे त्यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 3. त्याचा हा चेंडू यस टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेणारा चेंडू. पण इथे सांगतात की पंकजाचा पहिला चेंडू मात्र वाईट पाहायला मिळतोय. एक अवांतर धाव मिळाले. सातत्याने ऑफस्टिक वरती गोलंदाजी करत असताना आपण पाहता प्रत्येक 11 धारोल संघ इथनं अजून एक धाव मात्र अवांतरच्या स्वरूपात 11 धावा फलकावरती. इथे रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे घडलंय काय सध्या तरी मित्रमंडळी यष्टिरक्षकांना केलेली ही चूक फार मोठी होऊ शकते, कारण की क्रिकेटच्या खेळामध्ये एका वेळा फार महत्व दिलं जातं आणि एक धाव मात्र लाख मुळाची असते. आणि इथे आपण पाहतात इथे 22च्या माध्यमातून 4 धावा मिळतील. येस नक्कीच आज मनोज उगडा यांना देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहात. अगदी संपूर्ण स्क्वॉड त्यांचा तयार झालाय, त्यांना देखील पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा देऊयात. चला नेक्स्ट मॅच तन्वी 11 BCC चिंचवली संघ आपण इथे आला असाल तर रिपोर्टिंग करायचे आहे. थँक्यू सो मच डीजे. अगदी खूप चांगला क्वालिटीचा व्हॉइस इथे डीजे मास्टरांच्या माध्यमातून देण्यात येतोय. ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती सुद्धा पाहायला मिळते की फलंदाज कशा प्रकारे बाद झाले या ठिकाणी. अगदी पूर्णपणे दाखवलं जातं क्वालिटी आणि क्लिअरिटी आणि सर्व काही स्पष्टपणे पाहायला मिळते. खरं तर ब्रदर्स फर्स्ट लाईव्ह इव्हेंट वरती ही स्पर्धा कव्हर केली जाते. सातत्याने बेस्ट देण्याचं काम मात्र या युट्यूब वाहिनीने केलंय. अगदी सातत्याने चर्चेत असणारे हे युट्यूब चॅनल मॅच ऑन. बॅट्समन आपण पाहता नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावरती बाळा बसमा. खरं तर एक डावकऱ्याचा एक विस्फोटक फलंदाज, परंतु मैदानाच्या आतमध्ये गेल्या पहिलाच बॉल इथे बीट झालेत, पहिलाच बॉल डॉट. अगदी बाळा बसमा यांचा आम्ही नक्कीच सामना पाहिला होता. अगदी याच संघानं खरं तर डे ची स्पर्धा ऑर्गनाइज केली होती आणि त्या स्पर्धेत बाळा बसमा यांनी 5 बॉलमध्ये खरं तर अगदी 7 बॉलमध्ये 7 षटकार लगावले होते. परंतु आता या स्पर्धेत नाईटच्या फॉर्मॅटमध्ये सध्या तरी ते आपल्या टीमला नाराज केलंय. अगदी सेकंड बॉल खेळत असताना हुक करण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅटची एज होती आणि त्यानंतर फाईन लेग मध्ये कॅच कंप्लीट झाली. फलंदाज झालाय बाद. बाळा बसमा सध्या स्वस्तामध्ये बाद झालाय. स्पर्धा पाहतात खरं तर जय बजरंग बली क्रिकेट संघ जांभिवली ठाकूरपाडा सारा आधार फाउंडेशनच्या वतीने ही स्पर्धा अर्थातच सारा आधार फाउंडेशन चषक 2025 अगदी नाईट टुर्नामेंट पाहायला मिळते आणि या स्पर्धेला सुरुवात झाली. आपण पहिला दिवस पाहतात आणि पहिलीच मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर रफ अँड टफ या ठिकाणी आयोजन पाहायला मिळतोय. सुंदर आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय, तो म्हणजेच
जे बजरंगबली क्रिकेट संघ जांभिवली ठाकूरपाडाच्या वतीने आणि सारा आधार फाउंडेशनच्या वतीने ह्या स्पर्धा आपण पाहतात। खरं तर अफाट मेहनत असते नाईटसाठी आणि ती मेहनत सध्या तरी संपूर्ण जांभिवली ठाकूरपाडा संघाने घेतली। सर्वच संघांचं आणि सर्वच ज्यांनी अफाट मेहनत घेतली त्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करू, कारण की तुमची मेहनत नक्कीच रंग दाखवेल। इथे आपण पाहतात खूप चांगलं आयोजन। जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। षटक क्रमांक 3 सध्या सुरू आहे, सातत्याने विकेटचा सिलसिला सुरू झालाय। इथे देखील बॅटची एज, परंतु स्लीप मध्ये आपण पाहता कॅच ड्रॉप जरूर झाले, परंतु डायरेक्ट हिट देखील झालाय। परंतु पंच या ठिकाणी कोणत्याही प्रकारची खून करत नाहीयेत। यस, इथे आता मात्र रिव्ह्यू घेण्यात आलाय। प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आहे। रनआउट आणि बीमर साठी आता इथनं रनआउट साठी इथे रिव्ह्यू घेण्यात आलाय, तो म्हणजे प्रत्येक 11 धारूर टीम कडनं। यस, फलंदाज इथे बाद आहे। रनआउटच्या माध्यमातून परतावं लागेल या ठिकाणी ओमकारला। डगआउट मध्ये फलंदाज होईल बाद। पाहतात टीमची टोटल धाबा फलकावरती पाहायला मिळेल तब्बल 15 धाबा आणि 15 या धाबा संख्येवरती तब्बल 4 गडी मात्र गारा झालेले आहेत। पहा, हा एक्स्ट्रा पोलचा सामना आहे। जो सामना जिंकेल त्या टीमला नक्कीच 4 तारखेला पुन्हा यावं लागेल मॅच खेळण्यासाठी, सेकंड राऊंड साठी। हे देखील लक्षात ठेवायचं आहे। जो कोणताही संघ सामना जिंकेल त्या टीमला पुन्हा एकदा 4 तारखेला याच मैदानावरती खेळण्यासाठी यावं लागेल, अर्थात सेकंड राऊंड साठी। शेवटचा बॉल या षटकातील, स्ट्राईक वरती बॅटर अंकुश। फटका चांगला आहे, वेट अँड वॉच, अगदी स्क्वेटकडचा फटका, परंतु बॉलला पाठवला कव्हर मध्ये डीप मध्ये। आपण पाहता खेळाडू आहेत, इथे घडलंय काय, एका स्ट्राईक वरती 2 खेळाडू जरूर आले होते, परंतु इथनं रनआउटची संधी जरूर होती। जर का हा थ्रो नॉन स्ट्राईक एंडला आला असता तर इथे फलंदाज बाद झाले असते, परंतु इथनं रिस्क घेतली आणि तदनंतर या धाबा पूर्ण झाल्या। 2 धाबा इथनं कंप्लीट झाल्यात आणि पाहता पाहता खरं तर 3 षटकांचा खेळ इथनं समाप्त झालाय। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा फलकावर धाबा पाहायला मिळतील। पहिल्या 17 मध्ये यस सर, इथे चेक करायचंय स्ट्राईक चेंज आहे की नाहीये। आता इथनं चेक केलं जाईल। जर का स्ट्राईक चेंज नसेल तर एकच धाबा असेल, जर का स्ट्राईक इथनं सोडली असेल तर 2 धाबा धाव फलकावरती इथे नक्कीच गृहीत धरल्या जातील। हॅलो, यस, या ठिकाणी 2 धावा मात्र कंप्लीट आहेत, 2 धावा मिळतील। आणि पाहता पाहता षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट आहे। 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहता पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सध्या तरी चिखलोली ठाकूरपाडा संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 17 या धाव फलकावरती। 3 ओव्हर मध्ये 17 धावा बनल्या गेल्यात, म्हणजे सध्या तरी करंट रन रेट फार कमी पाहायला मिळतोय। 5.66 सरासरीने धाबा जमा करण्यात आलेत, परंतु आता शेवटचं षटक सुरू आहे आणि आता शेवटचं षटक म्हणजेच स्लॉग षटक, स्लॉग ओव्हर। आणि या स्लॉग ओव्हर मध्ये आता सातत्याने मोठमोठे फटके हे खेळावे लागतील, सातत्याने टॉप गिअरची बॅटिंग इथनं करावी लागेल। तर चला नेक्स्ट मॅच, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे। तामसई संघ आणि तन्वी 11 बीसीसी चिंचवली संघ, दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे। परंतु या ठिकाणी पहिलाच बॉल गोलंदाजी करत असताना गोलंदाज चेतन, पहिला चेंडू मात्र भन्नाट वेगानं आणि हा चेंडू डॉट, पहिलाच बॉल डॉट आलाय। सध्या तरी या स्पर्धेची सुरुवात पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलात, खरं तर फलंदाज बाद झाले होते। चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजेच गोलंदाजी करत असताना प्रत्येक 11 धारोल या संघाची, परंतु तिथनं प्रत्येक गोलंदाजानं चांगली कामगिरी केली आहे।
ऑन साइडला उडवलाय, फटका इथे फसलेला आहे. जेलची संधी विवेक आता चुका करणार नाहीये आणि चांगला जजमेंट, चांगली रनिंग कॅच या ठिकाणी कंप्लीट केली आहे. आणि इथं अजून एक धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम चिखलोली ठाकूरपाडा संघाला फलंदाज या ठिकाणी आपण पाहतात खरं तर समीर बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच. चला आपण या ठिकाणी टॉस संपन्न करू. रेग्युलर गटातील पहिला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तन्वी 11 बीसीसी चिंचवली त्याच्या अगेन्स्ट तामसाई टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करू. जो संघ वेळेवरती येणार नाहीये त्या संघाला पेनल्टीच्या समोर जावं लागेल हे लक्षात असू द्या. कारण आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक 11 धारोल टीम सध्या तरी 2 धावांची पेनल्टी घेऊन खेळतीये. आउट द कॉम्बॉक्स प्रसादजी सबारे सर. येस सर, नक्कीच सर. या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रत्येक पण धारूर संघाला 2 धाबांची पेनल्टी आपण जरूर जाहीर केली. परंतु आता नेहमीच आपण पहिल्या ओव्हर नंतर धाबा ऍड करतो. परंतु आज नक्कीच घाई गडबडीत राहून गेले. परंतु आता जसे पहिला सत्र संपेल आपण लगेच 2 धाबा ऍड करणार आहोत. पुन्हा एकदा चेतन बॉलिंग मार्क वरती. सध्या चेतन चांगली गोलंदाजी करतायत. हा देखील चेंडू चांगला आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली इतने मिळाले. परंतु बॅट्समन अविनाशला अगदी राजू यांना खरं तर जज करता आला नाहीये. अगदी बॅट्समनचा जजमेंट थोडासा बीट राहिलाय. ऍक्शन रिप्ले या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी टप्पा पडल्यानंतर हा चेंडू खाली होता अर्थातच सबमरीन डिलिव्हरी आणि तदनंतर अजून एक डॉट बॉल. थँक्यू सो मच. या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन देखील आलेत. तन्वी 11 बीसीसी चिंचोली टीमचे कॅप्टन आलेत आणि त्याचबरोबर तानसाई टीमचे देखील कॅप्टन आलेत. आपण टॉस संपन्न करू. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस संपन्न करणार. तत्पूर्वी पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय परंतु चेंडू चाललाय सरळ. थर्ड मानला धन धन करत मिळेल हा नशिबाचा चौकार. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये प्रसाद सर अशी परिस्थिती होती. जयेश मोंढाळेजी भाग मिल्खा भाग आणि खरं तर त्या ठिकाणी चेंडूने शर्यत जिंकली आणि तिथे 4 धावा मिळाल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 लॉस ऑफ 5 विकेट 21 धावा. इथे हा चेंडू फुललेला आहे. शपल होऊन खेळलेत. फटका इथे चांगला आहे आणि बॉलला पाठवलाय फायनल क्षेत्रात. सध्या तरी राजू बसमा मैदानाच्या आत अप्रतिम बॅटिंग करत आहेत आणि बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. यस पंचांनी रेफर केला हाईट फॅक्टर साठी. पुन्हा एकदा चेंडू चेक केला जाईल. कोणत्या टीम वरती अन्याय होणार नाहीये अशा पण दक्षता घेऊ. खरं तर कमरेपेक्षा जास्ती वरती चेंडू जर असेल तर ते चेंडू हा भीमर दिला जाईल. येस, इथे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहिला अनंता गाभंड आणि यांच्याकडनं डिसिजन लगेचच पाहायला मिळाला. तिथे चेंडू नो आहे म्हणजे अर्थातच 1+4 अशा मिळतील. एकंदरीत 5 धाबा. नशिबाच्या धाबा या ठिकाणी येतात. सुरुवातीला धाबा झाल्या नव्हत्या परंतु शेवटच्या षटकात अगदी सुरुवातीचे 4 चेंडू हे डॉट होते परंतु तदनंतर धाबा आणि धावाच पाहायला मिळतील. ऍक्शन रिप्ले. हा चेंडू भरपूर वरती होता आणि पंचांचा देखील एक चांगला डिसिजन. तिसऱ्या पंचाचा भूमिकेत अनंता गाभंड सरांना आपण पाहतात. अगदी त्यांना देखील पुढच्या मॅच मध्ये ऍक्शन मध्ये पाहणार आहात. त्यांना देखील पुढील मॅच साठी आपण देऊया शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. आता इथे शेवटचा बॉल राहिलाय परंतु फ्री हिट आहे या ठिकाणी. फ्री हिट कंटिन्यू. खरं तर फ्री हिट इथं ऑन झाली आहे आणि आता फ्री हिटचा पुरेपूर फायदा इथे उचलावा लागेल. फलंदाज राजू बसमा यांना. लगातार 2 बॉल मध्ये खरं तर 2 चौकार आलेत. इथे चौकारांचे हॅट्रिक कंप्लीट होईल का? सध्या तरी अगदी या मॅच मध्ये मोठे बंधू अर्थातच बाळा बसमा यांनी जास्त काही करता आलं नाही परंतु सध्या तरी राजू बसमा अगदी छोटासा खेळाडू आहे परंतु छोटे अगदी आपण पाहतात राजू सध्या चांगली कामगिरी करतायत. छोटा तीर घाव गंभीर. इथनं अप्रतिम बॅटिंग. अगदी धावा आपण पाहतात सन्मानजनक धावा आतापर्यंत बनवल्यात. शेवटचा बॉल फ्री हिट ऑन आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू पाहावा लागेल. यस,
पंचांचा इशारा पुन्हा एकदा नो, म्हणजेच एका ओव्हर मध्ये 2 बिमर आले तर इथे गोलंदाज बाद आता होईल. आणि आता नो वरती आलेले अजून एक धाव, इथे धावा झालेल्या आहेत. सोनू सर पहिल्या 4 बॉल मध्ये एकही धाव नव्हती, परंतु शेवटचे 2 बॉल फेकण्यासाठी 10 धावा आतापर्यंत इथनं खर्च केलेले आहेत. नेहमीच नेहमीच जेव्हा जेव्हा प्रत्येक 11 धारोळ टीम चांगली कामगिरी करते ना, तेव्हा शेवटच्या ओव्हर मध्ये चेतन ठाकरे हा नेहमी चुक्या करतो. आणि सध्या तरी आपण पाहिलं 4 चेंडूंमध्ये एकही धाव नव्हती. त्यानंतर सुरुवातीचे 5व्या चेंडूवरती चौकार आला होता आणि 6व्या चेंडू सहज रीतीने टाकायचं होतं आणि त्यानंतर तिथे चेतन ठाकरेने भरपूर चुक्या केल्यात. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक 11 धारोळ टीमला या चुकीचं, मी म्हणेन चुकीचं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतात. सध्या आपण पाहतोय षटक क्रमांक आपण पाहतोय अंतिम षटक होतं 28 धावा दफलकावरती. सुरुवातीला आपण पाहिलं 3 षटकामध्ये धावा नव्हत्या, परंतु 4थ्या षटकाला जशी सुरुवात झाली ना, तसा धाबांची खरं तर एक चांगली लयलूट केली आहे. आणि की 4 बॉल मध्ये 10 धावा नव्हत्या, परंतु शेवटच्या 2 बॉल मध्ये 10 धावा खर्च झाल्यात. फ्री हिट कंटिन्यू. इथे फटका चांगला आहे, बॉलला पाठवलंय गॅप मध्ये, फटका लाजवाब, परंतु इथे फिल्डर देखील पोहोचलेत. एक धाव तर कंप्लीट, दुसरी देखील कंप्लीट झाली आणि आता 3ऱ्या धावासाठी इथे प्रयत्न करतायत, परंतु या चेंडूवरती 2 धावा मिळतील. यस, या ठिकाणी ओव्हर कंप्लीट आहे. यस सर, इथे ओव्हर कंप्लीट या ठिकाणी पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट, लगातार 2 चेंडू डॉट आले, त्यानंतर चौकार, चौकारानंतर आलेला नो बॉल, पुन्हा एकदा नो आणि आता मात्र या चेंडूवरती 2 धावा, म्हणजेच ओव्हर कंप्लीट आहे. 4 ओव्हर या ठिकाणी संपलेले आहेत आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 30 या धावा फलकावरती. येस सागर सर, या ठिकाणी ओव्हर कंप्लीट आहे. लगातार 2 चेंडू डॉट आले होते विकेट आल्यानंतर, त्यानंतर चौकार आला, चौकारानंतर पुन्हा एकदा नो, पुन्हा एकदा नो आणि शेवटच्या बॉलवरती 2 धावा. ओव्हर कंप्लीट आहे या ठिकाणी. षटक क्रमांक पहिला संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या 17 मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिलात, खरं तर चिखलोली ठाकूरपाडा संघाला तब्बल 30 धावा बनवल्या आणि आता ज्या प्रत्येक 11 संघाला 2 धावा आपण पॅनल्टीच्या दिल्यात, त्या धावा देखील आता इथं आपण ऍड करणार आहोत. म्हणजेच टीमची टोटल आता 32 धावा झालेल्या आहेत आणि 33 धावा संख्येची आता इथून प्रत्येक 11 धारोल संघाला गरज असेल. येणारे 24 बॉल आहेत आणि 24 बॉल मध्ये 33 धावा संख्येची गरज. आपण जाऊयात टॉस साठी. तिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक सोनू सर. थँक्यू सो मच प्रसादजी सबारे सर. अंजामपाडा आवाज ऐकला पहिला पूर्वार्धामध्ये. सन्मान्य आदरणीय बाळाजी शिंगव्यांना विनंती करेल की तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस संपन्न करू. खरं तर सुरुवातीला आपण पाहिलं उद्घाटन सोहळ्याचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आज मात्र रेग्युलर गटातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बीसीसी चिंचवली त्याच्या अगेन्स्ट तामसई संघ. प्रसाद सर एकच सांगेल, दोन्ही टीम बलाढ्य आहेत, दोन्ही संघ भरपूर मजबूत आहेत. एका साईडने पाहिलं तर पनवेल विभागातील तामसई संघ आणि दुसऱ्या साईडने पाहिलं तर बदलापूर विभागातील बीसीसी चिंचवली या संघ. दोन संघाच्या दरम्यान आपण टॉस संपन्न करू. मी विनंती करेल सन्मान्य आदरणीय बाळाजी शिंगवे साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस संपन्न करणार आहोत. खरं तर याच विभागातील एक दमदार व्यक्तिमत्व, डासिंग रुबाबदार आणि त्याचबरोबर आपण पाहतोय एक प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. सन्मान्य आदरणीय बाळाजी शिंगवे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस संपन्न करू. एका साईडने आपण पाहतोय बीसीसी चिंचवली टीमचे कॅप्टन आनंदा गावंडा आणि त्याचबरोबर तानसई टीमचे कॅप्टन गणेश शिदत. आपण त्यामध्ये थोडी देखील चर्चा करणार आहोत या स्पर्धेविषयी. ही स्पर्धा आपण पाहतोय मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. खरं तर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जय बजरंगबली क्रिकेट संघ जांभिवली ठाकूरपाडा यांच्या वतीने ही स्पर्धा पाहायला मिळेल. आयोजित सारा आधार फाउंडेशन चषक 2025 ही रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नाईट 1 आणि नाईट 1 आपण पाहतोय पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये अतिशय दमखम अशा मॅचेस या ठिकाणी पाहायला मिळतील. सुरुवातीला आपण पाहिलं प्रत्येक 11 धारोल टीम सध्या तरी 18 चेंडूंमध्ये धावा कमी खर्च केला होता, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये मी म्हणेन चेतन ठाकरेंना भरपूर चुक्या केल्यात. शेवटच्या 2 चेंडूवरती
10 धाबा आणि त्यानंतर धावसंख्येला वेग मिळाला. धावसंख्या धावून पोहोचली तब्बल पहिल्या सत्रामध्ये 33 धाबा, 32 धाबा पोहोचल्या होत्या. खर तर 30 धाबा त्या ठिकाणी दफलकावरती पाहायला मिळाले होते, परंतु प्रत्येक इलेव्हन धारोळ टीमला 2 धाब्यांची पेनल्टी होती. 32 धाबा 33 धाबांचं टार्गेट सध्या मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलाय. तो प्रत्येक इलेव्हन धारोळ टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सलामीची जोडी अविनाश घोटे आणि त्यांच्या साथीनं अत्यंत आमचे जवळचे मित्र विवेक इंदोळा, दोन्ही हार्ड हिटर आहेत, दोन्ही चांगले बॅट्समन आहेत. 33 धाबांचा इथे पाठला करायचा, परंतु करता विचार केला तर चिखलोली ठाकूरपाडा हा संघ देखील कमी लेखून जमणार नाहीये. त्यांना माहिती आहे 33 धाबांचं इथे संरक्षण करायचंय, तर मग पहिल्या षटकापासूनच आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. रेग्युलर गटातील पहिलीच मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सन्मान्य आदरणीय बाळाजी शिंगवे साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. बीसीसी चिंचवली अगेन्स्ट तामसाई टीम, या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस संपन्न करू. या ठिकाणी कॉल करतील तामसाई टीम, कॉल करतील. स्विंग देखील काटाचा कॉल आहे. हॅलो हॅलो. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर इथे टॉस जिंकलाय तामसाई टीमना. प्रथमतः डिसिजन काय असणार आहे? शतरक्षण 4 ओव्हरची मॅच आहे. बीसीसी चिंचवली मधली तर बदलापूर विभागातील एक मोठा आणि दादा संघ आणि त्या टीम विषयी तुम्ही काय म्हणाल? टीम तर मोठी आहे ती, 40 ते 45. खरं तर 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरमध्ये तुम्हाला धाबा कुठपर्यंत रोखू शकता? 40 ते 45. 40 ते 45 धाबा. मग तुमच्याकडे कोणतेसे गोलंदाज आहेत की तुम्ही 40 ते 45 धाबा बीसीसी चिंचवली टीमला रोखू शकता? राज शिदा आहे, प्रभाकर उघडे आणि महेश शिदा. शेवटचा एक प्रश्न, या आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. हे होते तानसे टीमचे कॅप्टन गणेश शिद होते आणि बीसीसी चिंचवली टीमचे आपण कॅप्टन या ठिकाणी पाहणार आहोत. खरं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अनंता गावंडाचं एक वेगळंच नाव आहे आणि तो सध्या आपल्याला इन्फॉर्म मध्ये संघ पाहायला मिळेल. अनंता गावंडा, काय म्हणशील? तुझ्यासाठी टॉस महत्वाचा होता का? टॉस तर महत्वाचा होता, कारण मी बॅटिंगच घेणार होतो आणि टॉस तर आमच्याच बाजूने लागलाय. आणि त्याचबरोबर पाहिलं तर टॉस जिंकून प्रथम तर तुम्हाला फलंदाजी करायची होती, म्हणजे मनासारखं तुम्हाला या ठिकाणी हवं ते मिळालंय. त्यांनी सांगितलं की आता 40 ते 45 धाबांचा आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू, पण तुमचं टार्गेट काय असणार आहे? टार्गेट तर मी नाही सांगू शकत, कारण नाईट टुर्नामेंटला पुरेसे धावामधले 10+10च्या सरासरीने तरी आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. आणखीन एक शेवटचा प्रश्न या आयोजनाशी तू काय म्हणशील? आयोजन छान केलंय आणि नाईट टुर्नामेंट भरवायला खूप मेहनत घ्यावी लागते. सरचे कुणी नाईट टुर्नामेंट भरवत नाही. सागरने नाईट टुर्नामेंट भरवले आणि मला विचारत होता की तू खेळणार आहेस की नाही. मी त्याला बोललो की मला तर खेळायचं आहे, पण तुझं सहकार्य झालं तर नक्कीच खेळू. थँक्यू सो मच. अनंत गाभांडा यांचं आपण वक्तव्य ऐकलं. खरं तर सागर वाघ वरती भरपूर प्रेम आहे अनंत गाभांडाचं, हे आपल्याला ऐकायला मिळालं. परंतु मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण वळतोय. ही मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल, याच्यात मात्र शंका नाहीये. मॅच क्रमांक पहिली आणि षटक क्रमांक पहिला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहेत. राईट मोर द विकेटने गोलंदाजी सध्या केली जाते. पॉवर प्लेचं पहिलं षटक, गोलंदाज तयार आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सतीश, 2 चेंडून मागे 2 धावा बनवले गेल्या. तिसरा चेंडू डॉट आल्या, परत अविनाश घोटे हा देखील एक मोठा खेळाडू आहे. सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अविनाश घोटेला पहिला चेंडू इथे डॉट फेकल्या. फुल टॉस बॉल, बॅक टू द ड्राईव्ह. या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा चेंडू अडवला गेला आणि तिथे कुठल्या प्रकारची धाव मिळत नाहीये. कदाचित 33 धाबांचा इथे पाठला करायचा, मग प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला आक्रमकता करावी लागेल. आणि नाईट मध्ये सर म्हटलं ना 24 बॉल आणि 33 धाबा, टार्गेट खूप मोठं आहे. परंतु या मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक 11 धारो टीमला हे टार्गेट या ठिकाणी कम्प्लीट करावं लागेल जर तुम्हाला जिंकायचं आहे. 33 धाबांचा इथे पाठला करायचा. पण एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, आडवा पाटने चेंडूला खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु पाट आणि चेंडूंचा संपर्क नाहीये. आणि त्या ठिकाणी पण आम्हाला स्पष्टपणे सांगतायत की हा चेंडू निर्धाव आहे. डॉट बॉल आला. गोलंदाज सतीश चांगली गोलंदाजी करतोय. वेगवान, तेज, तर्रार सध्या मैदानाच्या आतमध्ये वेगाचा वापर केला जातोय. सध्या आपण पाहतोय या ठिकाणी 5 चेंडूंची हातळणी झाली आणि फक्त धावसंख्या 2 पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करतो. सेकंड स्लिप मधून चेंडू फरार झाला आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती पाहायला मिळते. 3 खेळाडू एका चेंडूच्या पाठीमागे, भाग मिल्का भाग अशी परिस्थिती होती, परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सरेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवरती मिळेल हा चौकार.
त्याच दरम्यान आपण पाहतात खरं तर या आयोजनाला पुन्हा एकदा शुभेच्छा येतात खरं तर आमचे साथी समालोचक खरं तर आमचे स्वप्नील हवाले जे पनवेल बेकरा वांगणी परिसरातील आहेत खरं तर त्यांच्या माध्यमातून या आयोजनाला व त्यानंतर संपूर्ण ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह आणि समालोचक कक्षाला मात्र फार शुभेच्छा आल्यात. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. थँक्यू सो मच स्वप्नील हवाले. थँक्यू सो मच स्वप्नीलजी हवाले जे चांगले पनवेल विभागातील एक चांगले समालोचक आणि त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच स्वप्नीलजी हवाले सर. पुन्हा एकदा मॅचकडे वळूया जिथे 18 बॉल आणि विजयासाठी लागणारी धावसंख्या टाकणी पाहायला मिळते. खर तर 27 धाबा म्हणजे आता टार्गेट थोडं मोठं झालंय. विवेक इंदोळा सध्या स्ट्राईक एंड वरती 6 बॉल मध्ये फक्त 6 धावा बनवले गेल्यात. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बाट आणि चेंडूंचा संपर्क नाहीये. तिथे मी म्हणेन पंच आम्हाला दर्शवतात लेग बायच्या स्वरूपात मिळेल ते एक धाव. एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑनबोर्ड पाहायला मिळेल 7 धाबा दाफलकावरती. एक चेंडू महत्वाचा राहील सध्या तरी प्रत्येक 11 दारोल टीम साठी. आता समीकरण राहिले 17 बॉल विजयासाठी 26 धावसंख्येची गरज. आता स्वतःसाठी नाही तरच गाभासाठी खेळावं लागेल अविनाश घुटे या खेळाडूला ज्याने खरतर पाठीमागच्या महिन्यामध्ये गेटाचवाडी या मैदानावरती मी म्हणेन एक आक्रमकता रूप धारण केलं होतं. पीसीसी मांडवा टीमला पीसीसी पिंपळोली टीमला त्या ठिकाणी धाबा भरपूर त्याच्या पाठमधून आल्या होत्या. पुढे फुलटॉस बॉल होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बाट आणि चेंडूंचा संपर्क नाहीये. कदाचित मी म्हणेन गोलंदाज बाला बसमा चांगली गोलंदाजी करतोय. मी चर्चा जरूर केली बाला बसमाची टीमचे कॅप्टन संपूर्ण टीमची जबाबदारी सध्या तरी बाला बसमावरती आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या पद्धतीनं तो कामगिरी करतोय. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर ब्रदर स्पोर्ट लाईव्ह ब्रदर स्पोर्ट इव्हेंटचे त्या ओनर देखील आणि सध्या तरी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज तयार लेफ्ट राऊंड द विकेटना पुढे येऊन खेचण्याचा प्रयत्न परंतु लॉंग ऑफला भरपूर मोठा गाप दूरवरून खेळाडू अंतर कापून देखील पोहोचलेत परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला जातो आणि त्याचा पुरेपूर फायदा सध्या तरी प्रत्येक 11 दारुल टीमला होत असताना पाहायला मिळाला. 9 धाबा दाफलकावरती 33 धाबांचा पाठलाग इथे करायचा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त अवघ्या धावा होत्या बिनबाद 6 परंतु दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली ना तशी मात्र पहिल्या चेंडूवरती अगदी लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली होती. नंतर दुसरा चेंडू डॉट आला होता आणि तिसऱ्या चेंडूवरती या 2 धाबा आल्यात. अजूनही आपण विचार केला तर चांगल्या धाव बनवू शकतात. इथे टार्गेट मोठं सध्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ऑन साईडला खेचलाय. वॉट अ स्ट्रोक. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा बाबा पतंजली या स्पर्धेचा पहिला षटकार. सन्मान आदरणीय रवीजी पाटील यांचं या ठिकाणी रवीजी पाटील या साहेबांचं इथे आगमन झालं गेलं. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खर तर प्रत्येक 11 धारोळ टीमला मी म्हणेन त्या षटकाराची गरज होती आणि तो षटकार सध्या तरी अविनाश घुटेच्या पाठमधून आलाय. एक मोठा खेळाडूने त्याच्या पाठमधून धावा यायला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेचलाय परंतु फटका फसलाय. लॉंगॉनवरून वेगाने शतरक्षक येतात परंतु त्या ठिकाणी पण जर पाहिलं गेलं तर 9 मान्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि तिकडे धावा मिळाल्या 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 17 धाबा दाफलकावरती 32 धाबांचं टार्गेट आहे आणि सध्या आपण पाहतोय 13 चेंडू 16ची गरज. सामना थोडासा या ठिकाणी खुला झालाय. मी म्हणेन षटकाराने थोडासा प्रेशर होता तो आता प्रेशर थोडासा कमी झालाय. 13 बॉल आणि विजयासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. आता सध्या मैदानाच्या आतमध्ये एक लेझी क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल परंतु हा चेंडू भरपूर निर्णय का या चेंडूवरती विकेट आली तर प्रत्येक 11 दारोळ टीम सध्या मी म्हणेन थोडासा दबावाखाली खेळू शकते परंतु अविनाश घुटे थांबायला नाव घेत नाहीये. इथे आपण पाहतोय लॉंग ऑनला भरपूर चांगली फिल्डिंग झाली आहे आणि तिकडे या 2 धाबा कंप्लीट आहेत. खरं तर आपण या ठिकाणी पाहिलं गेलं तर तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केले होते परंतु सरळ स्पष्टपणे विवेक इंदोळाने तिथे नाकार दिला. त्यांना माहिती आपण शेवटच्या ओव्हरपर्यंत टिकून बसलो तर ही मॅच सहज रीतीने जिंकू शकतोय. धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळेल 19 धाबा दाफलकावरती. आता समीकरण राहिले मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू 14ची गरज.
चला सन्माननीय या स्पर्धेचे आधारस्तंभ, या स्पर्धेचे सर्वस्व सागर वाघ यांना विनंती केली की आपण टीम मीटिंग जास्त करून देऊ नका, कारण आपल्याकडे वेळ फारसा कमी आहे. पहिली रात्र आपण पाहतोय. खर तर आपण अगोदरच 2 तास लेट चाललोय, त्यामुळे प्रत्येक एक सेकंद आणि एक मिनिट या रात्रीमध्ये महत्वाचे आहेत, हे देखील लक्षात असू द्या. 12 बॉल 14ची गरज. हॅलो, त्याच दरम्यान आम्ही विनंती करू खरं तर रिया मंडप व डेकोरेटरचे सर्व खरं तर संदीपजी धुळे भाऊ यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतात अगदी ह्या ग्राउंडला खरं तर अगदी चमकवण्याचं काम अर्थातच लाईट्सचं काम मात्र त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. आणि संदीपजी धुळे भाऊ यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. खरं तर रिया मंडप व डेकोरेटरचे प्रॉप रायटर सर्व आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. 12 बॉल 14ची गरज. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राईट मोर द विकेट ना अंकुश आलेत. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती मिळाले ते सिंगल. कदाचित मी म्हणेन अशी मेहनत जर मैदानाच्या आतमध्ये चिखलोली ठाकूरपाडा टीमनं केली तर शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाऊ शकतो. परंतु जमायची बाजू आहे की अविनाश गुटे सध्या मैदानाच्या आतमध्ये शांत बसायला तयार नाहीये. 11 बॉल 13ची गरज. एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा मी म्हणेन प्रत्येक 11 धारोल टीमला सहज रीतीने जिंकू शकतो. परंतु हा बॉल देखील फटका एक्झिक्युट केलाय. बॉल सरळ चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावर. जो प्रेशर होता तो प्रेशर आता थोडा कमी झालाय. अविनाश गुटेच्या बॅट मधून लगातारचा मी म्हणेन अगोदरच्या ओव्हरमध्ये षटकार आला होता आणि या तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली ना तशा अविनाश गुटेच्या बॅट मधून आणखीन एक सिक्सर. रिप्ले मध्ये प्रत्येक 11 धारोल टीम सध्या एन्जॉय करते. 10 बॉल 7ची गरज आहे. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करतो. खरं तर क्रिकेटमध्ये सर्वात सेफ झोन फटका स्ट्रीट अँड टचचा फटका खेळला होता. इथे आपण पाहतो या ठिकाणी अगदी 2 धावेसाठी प्रयत्न केले होते. डेंजर एंडला मी म्हणेन विवेक इंदोळ होते. नॉस्ट्राईक एंडला धाव घेण्याचा प्रयत्न केला होता पण पंचांनी रेफर देखील केला. त्या ठिकाणी डाव कंप्लीट आहे की नाही हे पाहणं गरजेचं. परंतु रनआउटच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद आहे की नाही चेक केले जात आहे. ब्रदर स्पोर्ट लाईव्ह ब्रदर स्पोर्ट इव्हेंट ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. अगदी या वाहिनीनं कमी काळामध्ये आपलं नाव खूप मोठं उंचावलंय आणि सध्या आपण पाहिलं गेलं तर इथे चेक करतात. खरं तर एक जोखमाचा निर्णय आहे. विकेट महत्वाचा आहे. विवेक इंदोळा 9 सेकंडवरती धाव घेण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न देखील केला परंतु फलंदाज त्या ठिकाणी बाद असणार आहे. फक्त एकच धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते 26 धावा दाफलकावरती. प्रत्येक 11 धारोल टीम सध्या पेनल्टी घेऊन खेळते. त्यांना माहिती या ठिकाणी आपल्याला मॅच भरपूर महत्वाची आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील कॅन्डिडेट नंबर 3 वरती न्यू बॅट्समन प्रत्येक 11 धारोल टीमचा वंडर बॉय अर्थातच पंकज शीत कॅन्डिडेट नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नऊ चेंडू 6ची गरज आहे. परंतु न्यू बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पंकज शीत आले. थोडासा दबाव पंकज अंकुश ना परंतु इथे वाईटच्या स्वरूपात मिळेल ते एक धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढे खेचण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे आता बराच काळ का होईना परंतु मोकळा श्वास घेत असताना गोलंदाज अंकुश निर्धाव चेंडूची सांगता केली आहे. अविनाश गुटे सारख्या फलंदाजाला चेंडू इथे डॉट फेकलाय म्हणजे चांगली गोलंदाजी सध्या तर राहिली. जर षटकार आला नसता तर थोडासा दबाव प्रत्येक 11 धारोल टीमवरती असता. परंतु अजूनही मॅच बंद लिफाफ्यामध्ये पाहायला मिळते. एक्स्ट्रा कबाच्यावरनं फटका एक्झिक्युट केलाय. झेल महत्वाची आहे परंतु झेल सोडली आहे की मॅच सोडली आहे. मैदानाच्या आतमध्ये चिखलोली ठाकूरपाडा टीम ही तुम्हाला झेल भरपूर काही सांगून जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी अविनाश गुटेची झेल सोडली आहे. खरं तर अविनाश गुटेनं धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या आणि तिथे चूक केली आहे क्षेत्ररक्षणानं. झेल भरपूर महत्वाची होती.
कदाचित झेल टिपली असती तर थोडासा दबाव तुम्ही प्रत्येक 11 दारोल टीम वरती वाढवू शकले असते, परंतु आता दबाव होता तो इथे स्पष्टपणे दिसते की कमी झालाय. 7 बॉल 3 ची गरज, एक मोठा फटका प्रत्येक 11 दारोल टीम विन होऊ शकते. स्वीप फटका खेळलाय परंतु इथे डिफाईनला बॉल सरळ चाललाय आणि अविनाश गोटेच्या बॅट मधून हा विजय स्ट्रोक 4 धाबा. सो मच. आपण हा सामना पाहिला एक्स्ट्रा गाठातील पहिली मॅच होती. मॅच क्रमांक पहिली आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर ब्रदर स्पोर्ट लाईव्ह, ब्रदर स्पोर्ट इव्हेंट या वाहिनीचा मी अत्यंत उल्लेख करेन आणि खरं तर एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. खरं तर प्रसाद सर मी चर्चा जरूर करेन. 2 वर्षामध्ये कमी वेळामध्ये ब्रदर स्पोर्ट लाईव्ह, ब्रदर स्पोर्ट इव्हेंट या वाहिनीनं भरपूर चर्चेत आणलाय. एखादी स्पर्धा राहू द्या, मग ती स्पर्धेला कसं 4 चांद लावण्याचं काम कसं करावं ते मात्र विकी भाऊ आणि त्यांचं संपूर्ण टीम करते. नेहमीच तर चांगली मेहनत करतात. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खरं तर बेस्ट ऑफ लक. आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळतोय जिथे मॅच आपण पाहिली सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा त्याच्या अगेन्स्ट प्रत्येक 11 धारोल टीम आणि तिथं मॅच सहज रीतीने जिंकल्या. 6 चेंडू राखून इथे प्रत्येक 11 धारोल टीमनं ही मॅच जिंकल्या. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी प्रत्येक 11 धारोल टीम लाख शुभेच्छा. आणि तास दरम्यान पण पाहिलं सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा टीम हार्ड लक. 33 धाबा इथे 33 धाबांचं संरक्षण करायचं होतं परंतु शेवटच्या ओव्हरपर्यंत तुम्हाला फाईट देता आलेली नाहीये. परंतु तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी देखील बेस्ट ऑफ लक असणाऱ्या हे देखील लक्षात असतं. परंतु प्रत्येक 11 धारोल टीमसाठी एक महत्वाची सूचना 4 मे म्हणजे 4 तारखेला तुम्हाला इथे 7:30 ते 8 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. हे देखील लक्षात सुद्धा प्रत्येक 11 धारोल टीम तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे की इथे तुम्ही 4 मे म्हणजे अर्थात तिसऱ्या रात्रीमध्ये तुम्हाला या ठिकाणी 7:30 ते 8 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. या ठिकाणी तुर्तास आमच्या वाडीला देतो विश्रांती आणि ऐकूया व्हॉइस ऑफ बदलापूर. अत्यंत आमचे जवळचे मित्र प्रसादजी सवारे सरांचा आभास. थँक्यू सो मच. तास दरम्यान आपण पाहतोय प्रत्येक